सगळे बोलतात मॅडम तुम्ही लई सुंदर दिसता. हां मॅडम तर एवढी सुंदर नाही बरं का दिसायला, पण मी काय बोलते, मॅडमच्या आतमधून किती दुःख आहे हे कोणी विचारतं का कधी? हां नुसतं मॅडम तुम्ही लई सुंदर सुंदर दिसून काय करता इथे आहे का? सुख इतकं सुख आहे आणि दुःख इतकं मोठं ढिगभरचं असलेलं आहे. काय सांगता मॅडमच्या दिसण्याला? मॅडमचं जर दुःख नसतं मॅडम अजून लई टवटवीत दिसली असती. पण मॅडमला न घरचं सुख न दारचं सुख अजिबात नाही. नवरा बी सासू आणि सासूरवास करतो, सासू तर सासरे सगळे तर विरोधी पार्टीचे आपली. माझं आणि त्यांचं कोणाचंच पटत नाही. खरं बोललं का मिरच्या लागतात, खोटं बोलून राहायचं म्हणजे. आणि मला तर अशी मागं बोलायची सवय नाही, तोंडावर बोलायची सवय, त्याच्यामुळं सगळ्याला खटकतं. खरं झाकायचं आणि खोटं असलं म्हणजे बोलायचं रेटून बोलायचं असं मला जमत नाही. असं ते खरं बोलायचं असं. आणि तुम्हाला आता कसं सांगू, लग्न पण आहे ना झालं तर चांगल्या माणसाशी व्हावा, नाहीतरी ना तसंच राहिलेलं बरं. इतकं बेकार पोरं बिरं असले तर एका स्त्रीला मन मारून जगावं लागतं आणि राहावंच लागतं, कारण की पोरांकडं बघून. किती आणि कोणत्या बायकोला असं वाटत नसतं की नवऱ्याचा संसार उद्ध्वस्त व्हावा. म्हणजे जी काही ती गोष्ट करते ती फक्त कसं नवऱ्याला सपोर्ट करण्यासाठी सगळं म्हणजे काहीतरी संसार उभा करण्यासाठीच ती झटत असते. पण हे 4 लोक जे असतात ना ते काय करतात, कान भरतात कान. दोघांमध्ये पण पटवून द्यायचं नाही की बघ बाबा तुझी बायको व्हिडिओ काढती काय, आता नंगानाच चालू केला येन. त्यांना काय माहिती आहे इथं काय करायचं आहे काय नाही, आपल्याला माहीत असतं आपण काय करतो. मग घरामध्ये भांडण या मग लोकांना गुदगुल्या होणार. कसं दोघांमध्ये भांडण लागल्यावर. तर मी काय बोलते, लोकांचं ऐकण्यापेक्षा घरातल्या नवऱ्याने पण समजून घेतलं पाहिजे. तसं बऱ्याच ठिकाणी म्हणण्यापेक्षा आमच्या तर बी चालूच आहे, त्यात काही नाही. पण मी काय कोणत्या गोष्टीला हार मानत नाही. आयुष्यामध्ये जे होईल ते होईल, पण मला माझ्यावर विश्वास आहे. मी काहीतरी करून दाखवणार आहे, त्याच्यासाठी मी प्रत्येक माझं स्वप्न पूर्ण करणार आणि मला जे आवडतं मी ते करणार. आज मला सगळ्यांचा विरोध आहे, मी जे व्हिडिओ बनवते, नवरा म्हणा सासू सगळे टोटल फॅमिली म्हणलं तरी पण मला आज माझ्यावर विश्वास आहे म्हणून मी करते. कोणाला काही कोणाचं नाव ठेवून घेऊ वाटत नसतं. आणि असं नाही की व्हिडिओ बनवतो मग आपण त्याच्यामधून काहीतरी वेगळं काहीतरी, असं काही नाही. आणि नसतं शो म्हणून नाही करत की आपल्याला पण अपेक्षा असते काहीतरी सोशल मीडियाकडून, आणि ती पूर्ण होती. कष्ट प्रयत्न केले तर पूर्ण होतं. त्याच्यामुळं आपण आपले प्रयत्न करत राहायचे. मला तर कोणी काही सपोर्ट करत नाही, उलट विरोध करतात, पण सपोर्ट कोणी करत नाही. आणि कधी नवरा तर माझा लई चिडतो, सोशल मीडिया वापरते. किती समजून सांगा पण बाहेरच्या लोकांचं का ऐकून डोकं फिरवतो तो. एवढंच म्हणणं आहे मला, सगळेजण सपोर्ट करा. आणि मला पण आहे ना, मी जे काही प्रयत्न करते ना मला पण त्याच्यात सक्सेस होऊन दाखवायचे. आणि मला पण की जे लोक मला नाव ठेवतात, मला माहिती आहे कोण नाव ठेवतं कोण नागडोळे मोडतं माझ्याकडं बघून, कोण माझ्या विरोधात आहे. सध्या पण आज तुम्हाला सांगू, मी व्हिडिओ बनवते तर सख्खेसुद्धा ओळख देत नाही. काय सख्खेसुद्धा ओळख देत नाही, पण मला घेणं देणं नाही. मी कशी राहते, मी कशी काय करते मला माझं माहिती आहे. आणि प्लस म्हणजे काय आहे, एवढं काय आपलं काय लग्न काय असं म्हणतं ते फसवणूक झालेलं आहे. ते होऊ द्या आता ते काय मागचं उकरून काय परत नवीन काय होणार नाही. सगळी म्हणजे काय बोलतात ना, लालच दाखवून झालेलं आहे ते होऊ द्या. झालं ते झालं आहे. आता 2 पोरं बी झाले तर आता त्यात काही विषय नाही. पण इथून पुढं आपण कसं राहावा, आम्ही तर वेगळे राहतो, पण हे जे बाहेरचे ना यांच्या तोंड फुगलेले किंवा घरातल्या माणसांनी काड्या करून नवऱ्याला फुगून देणं, हे जर
नाही स्टॉप झालं ना, सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना उद करणार मी, एवढं तरी मला पक्कं आहे. कारण की माझी मजबुरी आहे, मी माझं कष्ट करून खाणार. छोट्या छोट्या कारणावरून आमचं भांडण होतं. कशामुळं होतं हे सांगा? कशामुळं होतं की घरातलेच असं मागं पुढं त्याला सांगतात, बोलतात, आणि त्याच्यामुळं आमचं घरामध्ये भांडण होतं. एवढं भांडण होतं की विचारू नका, लय होतं ह्यात. आणि ह्या गोष्टीमध्ये माझ्या आईवडिलांना शिव्या भेटतात. पण मी प्रत्येक वेळा समजून हे मी जे काही करते ते काय मला काय असं शो म्हणून मी करत नाही, की मला ह्याच्यापासून काहीतरी भेटतं आहे आणि माझं फेसबुक अकाउंट मॉनिटाईज होऊन मला डॉलर चालू झालेत. म्हणून मी असं प्रयत्न चालू ठेवते की एक ना एक दिवस आपण सक्सेस होणार. त्याच्या पाठीमाग मला भलं सपोर्ट नाही केला तरी पण चालेल त्यांनी, पण कसं वाईट नाही बोललं पाहिजे आणि कसं कोणाचं ऐकलं नाही पाहिजे, एवढंच वाटतं, बाकी काही नाही. तर नाही जर थांबलं तर मी तर माझं करणारच आहे. आपल्याला काय वाईट मार्गाला लागून पैसा कमवायचा नाही. जे काय असेल ते आपली काय असतं ना, एक कला असते माणसामध्ये, ती कला सादर करून माणूस मोठा होतो. असं नाही की काहीतरी वाईट कामं करूनच पैसा कमवायचा. कला आहे आपल्यामध्ये, ती आपण दाखवतो तेव्हा आपण कुठंतरी पोहोचतो. तुम्हाला बघा पटलं आहे का? मला कमेंट करून सांगा. मी जे काही करते ते तर माझ्या फॅमिली कोणाला आवडत नाही, पण मला हाच पर्याय आहे की मी पुढे जाण्यासाठी मी सोशल मीडिया वापरते. आणि असं नाही की म्हणजे मी एकटीच जाऊ राहिले. सोशल मीडियावरती भरपूर लोक मोठे झालेत आणि होत आहेत, पण अजून ते का पागल नाही आहे. त्याच्यामुळे मी पण करते. तर मला सगळ्यांनी सपोर्ट करा. आणि हे जे लोक मला नाव ठेवतात ना, मी मोठी झाले होते, माझं नाव नाही काढलं तरी चालेल, पण मला आत्ता जे नाव ठेवतात, माझ्याकडे बघून असे डोळे बिळे हे करतात, त्यांच्या नजरा मला अशा उतरायच्यात.